नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तर सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या संवर्गाकरिता सुधारित आरक्षण विहित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अनुसूचित जमातीतील जी काही लोकसंख्या आहे ती प्रामुख्याने जास्त असलेले जे काही जिल्हे आहे त्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि जे काही गडचिरोली आहे या आदिवासी जिल्ह्यांमध्ये जे काही जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क आणि गट ड मधील जी काही पदे आहे ते सरळ सेवेने भरतीसाठी जे काही छोट्या संवर्गाकरिता सुधारित आरक्षण हे विहित करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा GR आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 23 सप्टेंबर 2025चा हा आत्ता आलेला अत्यंत महत्त्वाचा नवीन GR आहे। मित्रांनो, चला तर याबद्दलचे संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो, आपण प्रस्तावना समजून घेऊयात। प्रस्तावना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SC/BC वर्गाच्या सुधारित आरक्षणासह राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये मोठ्या संवर्गासाठी सुधारित आरक्षण व 100 बिंदू नामावली विहित करण्यात आली आहे। उपरोक्त 8 आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्गामधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या संवर्गाकरिता सुधारित आरक्षण विहित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय देत आहे। मित्रांनो, नेमकी शासन निर्णय हा काय देण्यात आला आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय राज्यामध्ये अनुसूचित जमाती लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या संवर्गाकरिता सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय अनुसूची अ, ब, क, ड, ई नुसार सुधारित आरक्षण विहित करण्यात येत आहे। छोट्या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर आरक्षणाप्रमाणे कारवाई करण्यात यावी। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत या जिल्ह्यांकरिता गट क आणि ड मधील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जी काही आरक्षण आहे त्यामधील म्हणजे की अनुसूचित प्रमाणे अ, ब, क, ड, ई हे जिल्हानिहाय खाली जी काही विवरणपत्र दिले आहे त्यामध्ये जोडले आहे त्याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे। त्यातून तुम्ही सविस्तर PDF पाहून त्यामधील आरक्षण हे समजून घेऊ शकता। आपण या ठिकाणी पाहू शकता की अनुसूचित जमातीकरिता 7% पेक्षा वाढीव आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद शासन निर्णय दिनांक 1/9/1997 मधील कार्यपद्धतीनुसार पदे भरण्यात यावीत। सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल। सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी हा शासन निर्णय त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनांच्या निदर्शनास आणावा। हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 20-25-09-23-16-38-30 1207 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची विवरणपत्र तसेच संपूर्ण GR हा डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।